नमस्ते, मी हर्षाली पवार तुमचं स्वागत करत आहे. मूव्ह विथ हर्षाली या चॅनलमध्ये. ॲक्चुअली मूव्ह विथ हर्षाली हे चॅनल सबस्क्राईब अजून तुम्ही केलेलं नाहीये. सो प्लीज सबस्क्राईब करा चॅनल. आणि आजचा मी एक विषय मांडते. जो विषय असा आहे, की सरकारने आता जे नीट एक्झाम झाले वगैरे, त्या एक्झाममध्ये जे काही आपण बघतोय काय-काय घडतंय. प्रत्येक एक्झाममध्ये तर नीटच नाही, प्रत्येक एक्झाममध्ये काही ना काही प्रॉब्लेम चालू आहे. तर मला हेच म्हणायचंय, की एज्युकेशनला किती इम्पोर्टंट आहे, तुम्ही किती इम्पोर्टन्स देताय, ह्या ह्या सरकारने एज्युकेशनला काही इम्पोर्टन्स दिलेलं नाहीये. ठीक आहे, माझं म्हणणं आहे, की पेपर फुटतोय वगैरे ठीक आहे. पण तुम्ही खरं सांगा, की जर एज्युकेशनच इम्पोर्टंट नाहीये, तर आपण पुढे कसे जाणार? धर्माच्या आणि जातीच्या नावावर पुढे पुढे जाऊन काय उपयोग आहे? त्याने आपण आपल्यासाठी काही करू शकतो का? नाही. ना आपला विकास होऊ शकतो. का हे चाललंय? का? आणि दुसरी गोष्ट ही, की शिक्षक भरती. पवित्र पोर्टलद्वारे तुम्ही शिक्षक भरती करत आहात. खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही आमच्यासारख्यांना म्हणजे सुरू केलंय, की पहिले तुम्ही काय करत आहात? तुम्ही ग्रॅज्युएशन करा, बी-एड करा, डी-एड करा, टी-ई-टी द्या, टेट द्या. मग तुम्ही पवित्र पोर्टलला ॲड व्हा. त्यात पण तुम्ही कमी गुणांना नाही तुम्ही वाव देत. तुम्हाला त्याच्यात जास्त गुण पाहिजेत. हे काय चालवलंय? म्हणजे ज्याला शिक्षक व्हायचंय, ज्याची आवड आहे, ज्याला खरंच मुलांना शिकवण्याची आवड आहे आणि सरकारी जॉब पाहिजे. मेन गोष्ट तर सरकारी जॉब सगळ्यांनाच पाहिजे. असं नाही की अ, ज्यांना शिक्षणात म्हणजे शिकवण्याची आवड आहे त्यांना जॉब पैसा नकोय. पैसा कोणाला नकोय? जगायचंय, पैसा हवाय. पण जर तुम्ही एवढे थेर मांडताय, तर मग कसं होणार? कसं होणार टीचर लोकांचं? इतकंच नाही, हे सगळं करत नाकी नऊ येतंय हो. आणि त्यात तुम्ही प्रायव्हेट जॉब पण असे ठेवले, की तिथे 8,000-9,000 पेमेंट आहे. आणि त्यामध्ये पण प्रायव्हेट स्कूलची बंधनही आहेत, की तुम्हाला कॉन्व्हेंटच्या टीचर्स सारखी, कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या स्टुडंट सारखी इंग्लिश यायला हवी. आम्ही मराठीतनं शिकलोय. आमची बेसिक इंग्लिश असणार आहे, मीडियम इंग्लिश असणार आहे, मॉडरेट असणार आहे. पण आम्ही कॉन्व्हेंटची फ्लुएंट इंग्लिश नाही बोलू शकत. जर आम्ही ही इंग्लिश नाही बोलू शकत, तर तुम्ही आम्हाला जॉबवर नाही घेणार? हे काय चाललंय? नेमका हा महाराष्ट्र आहे ना, महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला पाहिजे, की फ्लुएंट इंग्लिश असलेला तुम्ही मराठी विषय घेताय. हां, फ्लुएंट इंग्लिश पाहिजे तुम्हाला, मराठी विषय शिकवायला, हिंदी विषय शिकवायला तुम्हाला फ्लुएंट इंग्लिश का पाहिजे? अरे काय लावलंय तुम्ही? प्रायव्हेटमध्ये? ठीक आहे, प्रायव्हेट सोडा. तुम्हाला जर सरकारी जॉब जरी पाहिजे, तर तुम्हाला नुसतं एवढ्या ॲक्चुअली इतका त्रास सहन करावा लागतो आणि तेव्हा सरकारी जॉबला तर मान्य आहे मला त्रास सहन करावा लागतो. पण एवढं? तुम्ही म्हणतात करा, झाल्यावर टी करा, टी झाल्यावर अजून एक एक्झाम घेणार, अजून एक आणि तोपर्यंत माणसाने म्हातारं व्हायचं का? त्याचं त्याने करियर कधी करायचं? त्याने त्याचा जॉब कधी करायचा? त्याने त्याच्या मुलाबाळांना कधी मोठं करायचं? हां? काय ह्याच गोष्टी करत राहायच्या? काय चालवलंय? हे काय चालवलं तुम्ही? आणि परत म्हणायचं आम्ही काहीच व्हॅल्यू नाही राहिली. काही व्हॅल्यू नाही. शिक्षकांची तर झिरो व्हॅल्यू आहे ह्या देशामध्ये. तुम्ही शिक्षकांना व्हॅल्यू देत नाहीये. तुम्हाला जर पटत असेल हे विचार माझे, तर प्लीज माझे व्ह्यूअर्स मी तुम्हाला एवढंच म्हणते, की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि शेअर करा. थँक यू. धन्यवाद.